तर तोडून दाखवते वडी. तोंडात टाकताच विरघळेल अशी खुटखुटीत आपली मस्त अशी, आणि काय छान कलरफुल दिसते. तर मस्त असे आपले हे ओल्या नारळाच्या वड्या एकदम अशा छान बनलेल्या आहेत. रेखाच्या किचनमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा यासाठी आपण बनवलेली आहे ओल्या नारळाची अशी मस्त वडी. बघू शकता आपण फूड कलर न वापरता, कलर कसा मिठाई आपली कलरफुल कशी बनवायची याची ट्रिक सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. तर अशा जर वड्या बनवायच्या असतील, एकदम मस्त झालेल्या आहेत, 3 आठवडे आरामशीर टिकतात. काय होतं, वड्या बनवायला गेलं की कधी असे वडी टाईट येत नाही, किंवा साखर करकर लागते, वड्या कडक होतात किंवा लगेच खराब होतात. तर हे सर्व परफेक्ट वड्या होण्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत. स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली, एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे. बनवायच्या असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपी नेहमीच प्रमाणबद्ध असतात आणि जास्तीत जास्त पौष्टिक कशा होतील असा प्रयत्न असतो. तर आणि ह्या रक्षाबंधनला अशा पद्धतीने बनवून पहा. चला तर मग वड्या बनवायला सुरुवात करूया, म्हणजे रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपल्याला नारळाची वडी बनवण्यासाठी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर ह्या कपाने 3 कप घेतला आहे. तर अशा पद्धतीने लई असा वर नाही भरलेला, असं थोडासा, जास्त पण नाही चोपायचा, म्हणजे फक्त प्रमाण घेण्यासाठी आपल्याला सांगते. तर अशा प्रकारे भरून घेतलेले 3 कप आहेत. तर हे नारळ काय करायचं, जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल की फोडल्यानंतर त्यातला आतमधला नारळ काढून त्याचे साल काढून छोटे छोटे तुकडे जर होत असतील तर काय करायचं, नारळ सोलायचा आणि त्यातील पाणी काढून घ्यायचं. एका साईडने छिद्र पडतं त्याला, तर ते काढायचं आणि त्यातून पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. सगळ्या बाजूंनी असं उलेपर्यंत, लगेच उलतं ते. उरलं की गॅस बंद करून मग त्यातील असं मोठे मोठे तुकडे निघतात किंवा खोबळा निघतो अख्खा. तर मग त्याचं साल काढायला सोपं जातं. खिसायचं किंवा मग मी तुकडे करून मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घेतलं ह्याला. तर बारीक खिसणीने खिसलं तरीसुद्धा चालतं. तर मी या अगोदर ते कसं फोडायचं सोप्या पद्धतीने ह्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. मला वाटतं 2 वर्ष झाले असतील. तर हा 3 कप नारळाचा चव घेतला आहे आपण, साल काढून खिसून, म्हणजे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतला आहे. हे 1 कप साखर लागेल त्याला. कमी नाही वापरायची, नाही तर आपली वडी छान म्हणजे अशी होणार नाही व्यवस्थित. आणि हे पाव कप मिल्क पावडर घेतली, अर्धा कप दूध घेतले आणि आपल्याला तूप लागणार आहे. तर आपल्याला 2 कलरची करायची, म्हणजे एक व्हाईट आणि एक गुलाबी. तर गुलाबी आपण फूड कलर न वापरता आपण वेगळ्या पद्धतीने कलर बनवणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, ड्रॅगन फ्रूट जे आहे ना त्याच्या अशा 3-4 फोडी घ्यायच्यात आणि त्या स्मॅश करून घालायच्यात. फूड कलर न वापरता छान कलर येतो गुलाबी. ह्याला स्मॅश करून घ्यायचं छान असं, किंवा मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं, मस्त गुलाबी कलर येतो. तर कलरसाठी आपल्याला हे वापरायचं, म्हणजे पांढरी आणि गुलाबी अशी 2 कलरची बनवणार आहोत आपण. तर आपल्याला सुरुवात करण्या अगोदरच हे ड्रॅगन फ्रूट मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे. तर हे असे ह्याला गाळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्यामध्ये काळं बी असतं ना ते निघून जाईल. 2 चमचे जरी निघले ना आपल्याला ह्याचा ज्यूस तरीसुद्धा पुरेसे आहे. तर अशा प्रकारे आपल्या हा 2 चमचे निघलेला आहे. एवढ्यामध्ये आपला कलर होऊन जाईल. तर आता कढई ठेवलेली तापण्यासाठी आपल्याला 2 चमचे तूप घालायचे. त्यामध्ये घालायचं नारळाचा किस. तर ह्याला 5-6 मिनिट छान परतून घ्यायचे. कलर नाही बदलू द्यायचा, फ्लेम कमीच ठेवायची. त्यामधील मॉइश्चर कमी होईपर्यंत कोरडा होऊ द्यायचा किस, आणि मग नंतर ह्याला असं 5 मिनिट सर्व बाजूंनी हलवत राहायचं आहे. म्हणजे काय होतं, आपला हा किस जर व्यवस्थित परतला तर वडी जास्त दिवस टिकते. तर आता किस छान परतलेला आहे. आपल्याला त्यामध्ये साखर घालायची. तर गोड जास्त आवडत असेल तर अजून घातली तरी चालेल, पण कमी करायची नाही, नाहीतर मग कमी जर केली तर वडी व्यवस्थित सेट होणार नाही.
साखर विरघळली की आपल्याला दूध घालायचे. साखर बऱ्यापैकी विरलेली आहे, आपल्याला घालायचं आहे दूध. तर हे अर्धा कप दूध घालायचे. मलाई सहित म्हणजे साय जी असते ती पण घातली दुधाची, म्हणजे आपल्या वडीची टेस्ट छान लागते. मस्त पांढरा शुभ्र कलर आला. आपण 2 कलरची न करता पांढरी शुभ्र केली तरीसुद्धा खूप छान दिसते. आणि सारखं हलवत राहायचे. 7-8 मिनिट लागतील ह्याला मिडियम फ्लेमवरती. तर आपण आता दूध टाकून जवळजवळ 8-9 मिनिट झाले. हे छान असं चिकट झालेलं आहे आता. तर ह्यामध्ये घालायचे आपल्याला हे आपण घेतलेली पाव कप मिल्क पावडर. यामुळे काय होतं, छान मिल्की फ्लेवर येतो. मिक्स करून घ्यायची. तर आता मिल्क पावडर छान मिक्स झालेली. तर याला छान अशी गोळी होईपर्यंत हलवत राहायचं आपल्याला. बिना दूध टाकता आणि बिना मिल्क पावडर टाकता पण खूप छान होते. तर आता आपल्याला एकदम कमी फ्लेमवरच हलवत राहायचं आहे आता, म्हणजे असा गोळा बनायला लागलेला आहे म्हणजे. तर ते लगेच करपल्या जात असतं आता, त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्याला असं गोळी होईपर्यंत हलवत राहायचे. नुसत्या साखरेची काय होतं, अशी करकर लागते खाताना, म्हणजे कधी कधी साखर बनते त्यामध्ये. आणि दूध जर घातलं ना छान अशी संपेपर्यंत वरून अशी छान कडक होते आणि आतमध्ये सॉफ्ट राहते. आपण रव्याचे लाडू बनवतो ना तशा प्रकारे मस्त कुटकुटीत बनते. तर आता बघू शकता मस्त गोळा बनायला लागलेला आहे. तर आपल्याला ह्यातील थोडंसं काढून घ्यायचं डिशमध्ये थंड होण्यासाठी. फ्लेम कमीच ठेवायची. तर लगेच करपल्या जात असते हे घट्ट बनलेले मिश्रण. तर बघू शकता अशी मस्त घट्ट गोळी बनायला लागलेली आहे. तरी आपल्याला अजून लो फ्लेमवरती 5 मिनिट असं हलवायचं आहे, म्हणजे आपली वडी अशी टाईट आली पाहिजे त्यासाठी. तर आपण ही प्लेट तयार करून घेतलेली, त्यावरती बटर पेपर ठेवला आहे एका प्लेटवरती. तर आपल्याला म्हणल्याप्रमाणे 5 मिनिट हलवत राहायचे. बघू शकता मस्त असं घट्ट गोळा झालेला होता. हलवायला जड जाते आणि हे साईडने अशी खर बनल्यासारखी झाली साखरेची, बघू शकता. तर आता काय करायचं, आपल्याला 2 कलरची बनवायची आहे ना. तर पांढरी काढून घ्यायची आपल्याला. कढई दुसरी गरम केली, फक्त थंड होऊ नये म्हणून. ते काय होतं परत थंड होती आणि सेट होणार नाही, त्यासाठी फक्त आपल्याला. आणि हे जे मिश्रण राहिले त्यामध्ये आपल्याला हे ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस टाकायचा आहे. अगोदर बघूया, 1 चमचा टाकला. मस्त गुलाबी कलर आले. वेलची पूडचा व्हिडिओ स्किप झाला. 1 चमच्यामध्ये बाद झाले, आता नाही घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. हे पण मिश्रण हलवून घ्यायचं. तर आता आपल्याला दोन्ही गॅस बंद करायचे. अगोदर खाली पांढरा टाकून घेऊ. तर आपल्याला प्लेटवर काढून घ्यायचे. तर हे सर्व मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला 18 मिनिट लागलेले आहेत. तर आपण सर्व प्रक्रिया ह्याची मीडियम टू लो फ्लेमवरती बनवलेली आहे. तर वरून एक लेअर पडायचे आपल्याला, त्यामुळे जाड होऊ शकते. तर आता आपल्याला हा गुलाबी थर द्यायचा आहे. गरम गरमच करायची प्रक्रिया, बिलकुल थंड झालं नाही पाहिजे, नाहीतर काय होतं खालचा लेअर वेगळा आणि वरचा लेअर वेगळा असं होऊन जातं. पटापट करून घ्यायचं.
छान कलर दिसतो ना. तर वडीला आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. यावरती पिस्त्याचे काप घालायचे. असं वाटतंय का नाही फूड कलर वापरल्यासारखं. बघू शकता आपला नॅचरल कलर आणि काय दिसते मस्त. तर आता आपल्याला 1 तास अशीच ठेवायची आणि मग नंतर वड्या कापून घ्यायच्या. तर वडीला पाऊण तास झालेला आहे. बघूया. मस्त सेट झालेलं. तर आता हे साईडचं एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचं आपल्याला. बघू शकता मस्त निघते. बघू शकता कापायला पण पटकन कापते आणि कडक पण नाही झालेली आणि अशी चिकट पण नाही, एकदम परफेक्ट झालेली आहे. ह्या साईडने कट करून घ्यायचं. वाटतं का नारळाच्या वड्या आहेत म्हणून, दुसरीच मिठाई वाटते ना. बघू शकता काय सुरेख दिसते वडी. वाटतच नाही नारळाची वडी म्हणून. दुसरी एखादी मिठाई स्वीट होममध्ये असतात तसेच. शिवाय आपण फूड कलर न वापरता तर मस्त अशी तयार झालेली आहे. तर बघू शकता मस्त तयार झालेली वडी आपली. छान. ह्या रक्षाबंधनला अशा पद्धतीने बनवून पहा. नैसर्गिक कलर म्हणजे आपला ड्रॅगन फ्रूटचा कलर ज्यूस वापरून बनवलेला आहे. तर फूड कलर न वापरता मस्त अशी कलरफुल आपली मिठाई तयार झालेली आहे. वाटत नाही की ही नारळाची बर्फी किंवा वडी बनवलेली आहे. तर तोडून दाखवते वडी. बघू शकता जिभेवर ठेवताच विरघळेल आणि काय छान कलरफुल दिसते. मस्त अशी आपली ओल्या नारळाची बर्फी. बिलकुल कडक नाही. 2 आठवडे अशा जशाला तशीच राहते आणि मस्त टेस्ट लागते ह्याची. बनवून पहा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. एकदम स्वीट होममधून मिठाई आणल्यासारखी वाटते की नाही आणि आपल्या मोजक्या साहित्यामध्ये घरीच बनवलेली आहे. तर अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका रक्षाबंधन विशेष रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.